हो मस्त झाली पूजा. छान झालं सगळं. होय होय होय. आणि पार्टीला येते ना तुम्ही? वाट बघतोय. येस. बाय बाय बाय. काय तर म्हणे छान वाटतंय. छान तर वाटणारच. मैत्रीण बसली होती ना शेजारी, हाताला हात लावून. एवढ्या पूजा झाल्या आजवर घरात, पण इतके खुश तर कधीच दिसले नाहीत. आजपर्यंत कधी म्हणालेही नाहीत, वा फार छान वाटतंय मला. उलट पूजा करूया म्हटलं की सतत म्हणायचे, आजीला गाव जेवण घालायला निमित्तच लागतं. तिला सांग आता बस करा, मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, मी असा बसणार नाही. बघू तेव्हा न चापाडा हसायचा. आणि आज ही बाई सरळ यांच्या हाताला हात लावते आणि यांना काहीच चुकीचं वाटत नाही. काही रिॲक्टही झाले नाहीत. याला काय अर्थ आहे? मूर्खपणा सगळा. स्वानंदी मॅडम. हो स्वानंदी मॅडम. काय काय म्हणजे काय? तेच काय चाललंय? कशाच काय? हेच की काय झालं तुम्हाला? अहो किती वेळ झाला तुम्ही स्वतःशीच बोलत बसलाय. ऐकू आलं तुम्हाला? अहो तुमच्या मनातलं ऐकूयाला मी काय जादूगार आहे का माइंड रीडर आहे? नाही पण एकूण माझ्या लक्षात आलं की तुमची स्वतःशी अत्यंत गहन अशी चर्चा चालू आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे त्याच्याशी? मला कशाला काय प्रॉब्लेम आहे? हाच तर प्रॉब्लेम आहे ना. काय? हेच की तुम्हाला कशाशीच काहीच प्रॉब्लेम नाहीये. माझा प्रॉब्लेम नसण्याला तुमचा प्रॉब्लेम आहे? अहो काय बोलतो स्वानंदी मॅडम? एखादी बायको असली तर नवऱ्याला काहीच प्रॉब्लेम नाही, याने ती आनंदाने नाचायला लागली असती. जाऊ द्या, एवढा विचार करू नका. आज काही प्रॉब्लेम डे नाही, आज पार्टी डे आहे. उगाच प्रॉब्लेमचा जप करत बसू नका. एक्झॅक्टली, मी जपच करते प्रॉब्लेमचा. कारण मी इथे बसले तर चालेल ना? पूजा नवरा बायकोने मिळून करायची असते. हा मग करा ना, दोघं मिळून करा. काय सांग ना. राहू द्या, तुम्हाला नाही कळणार. असं कसं नाही करणार? काहीतरी झालंय नक्की, सांगा बघू. प्रत्येक गोष्ट मीच का सांगायला हवी? कधीतरी तुम्ही माझं काम सोपं करा ना. तुमचं तुम्ही का नाही समजून घेत काही गोष्टी? कसं काहीच कळत नाही तुम्हाला? अरे बापरे, काय आहे? काय हा 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 टोन, हे रागवणं, एवढं काय झालं तुम्हाला रागवायला? तेच म्हणजे बेसिकली सगळ्या गोष्टी मीच सांगायच्या. सगळ्या जगाबद्दल तुम्हाला सगळं कळतं, पण माझ्याबद्दल काही नाही. म्हणजे माझ्याबद्दल बेसिकली मी तुम्हाला सगळं सांगायचं, मग तुम्हाला ते कळतं. मुद्दाम करता ना तुम्ही? काय बोलताय तुम्ही? मी मुद्दाम का करीन? म्हणजे तुम्हाला असं काय झालं हेच मला कळत नाही. मगाशी तर तुम्ही चांगले होतात, अचानक तुम्ही रागावलात. बरं, आज आता आपण आपल्या घरात पूजा केली, त्या पूजेने आपलं घर, माझं मन सगळं असं एकदम स्वच्छ झालं, सुंदर झालं. असं वाटत होतं पूजा चालू असताना की पूजा संपूच नाही, चालूच राहावी, चालूच राहावी, चालूच राहावी.